मात्र या सगळ्या दरम्यान विरोधकांच्या याच सत्याच्या मोर्चा विरोधात सत्ताधारी भाजपनं सुद्धा दंड थोपटलेत। सत्याच्या मोर्चा विरोधात भाजप आज मुंबईत मूक आंदोलन करणार आहे। गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल। महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। गणेश गवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, खरं तर रवींद्र चव्हाण उपस्थित राहत आहेत, महत्त्वाचे हे नेते आहेत आणि म्हणून या सत्याच्या मोर्चाचा हा विरोध आहे। नेमकं तिथे तयारी कशी सुरू झालेली आहे? अजून इतर कुठले नेते सहभागी होऊ शकतात? नक्कीच मोठ्या संख्येने भाजपचे नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार। महाविकास आघाडीची ही दुपट्टी भूमिका असल्याचं महाविकास आघाडी करत राहणार आहेत। मंगलप्रभात जोडा मंत्री, मुंबई अध्यक्ष भाजपचे अमित साटम, त्याचबरोबर आशिष शेलार हे सगळे प्रमुख नेते देखील आहेत या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेत। एकंदरीतच फक्त रवींद्र चव्हाणच नाही, मात्र इतरही भाजपचे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सामील होऊ शकतात। साटम देखील येऊ शकतात आणि अशा अनेक काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत की ज्या सगळ्यांवरती आज साम टीव्हीच्या मार्फत आपल्याला लक्ष ठेवायचे, त्यातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच विरोधकांचा सत्याचा मोर्चा आणि त्यालाच विरोध करण्यासाठी भाजपचा मूक मोर्चा। या दोन्ही मोर्चांकडे आज साम टीव्हीच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवणार आहोत। प्रत्येक क्षणाची अपडेट जाणून घेणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।